हॅलो एव्हरीवन. ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन संचलित आर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मी प्राध्यापक ईश्वर होऊन तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये जो पॉईंट आपण स्टार्ट केला होता त्याच्यामध्ये आपण जे एक्झाम्पल्स बघितली, डिग्रीचं कन्वर्जन रॅडियनमध्ये, रॅडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये, आणि त्याचबरोबर आपण काही वर्ड प्रॉब्लेम पण बघितले, शाब्दिक उदाहरणे आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये आपण ट्रायंगलचे 2 एक्झाम्पल बघितले ज्या ठिकाणी तुम्हाला त्या ट्रायंगलचे 2 अँगल्स दिलेले होते आणि आपण काय केलं, ट्रायंगलची जी कंडिशन आहे, ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची जी सम आहे ती किती असती 180 डिग्री, ती यूज करून आपण काय केले ते एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले, बरोबर. तर त्याच्या पुढचे जे काही एक्झाम्पल आहे, कारण आपले ते जे एक्झाम्पल आहे आपण ते एक्झरसाइज मधले घेतले होते, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6, पण त्याच्या पुढचे एक्झरसाइज मधले क्वेश्चन असतील किंवा आपल्या बुकमध्ये जे सोडून दिलेले असतील ते एक्झाम्पल आपण आज बघणार आहे. वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स आहे, व्यवस्थित लक्ष द्या आणि नोटबुकमध्ये लिहून घ्या. तर बुकमध्ये आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण आता घेऊया. तर क्वेश्चन असं दिलेलं आहे, द मेजर ऑफ द अँगल ऑफ, क्वेश्चन मी तर लिहितोय बघा, द मेजर ऑफ angles, the measure of the angles of the triangle are in AP, full stop पुढे म्हटले, the smallest angle is 40 degree इथे actually, full stop पुढे म्हटलंय त्यांनी, find the angles of the triangle in degree and in radians, तर क्वेश्चन व्यवस्थित बघा. तुम्हाला क्वेश्चन असं दिलेलं आहे, त्याने असं म्हटलं, द मेजर ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल, म्हणजे जे कोणाचे जे मोजमाप असणार आहे त्यांचं जे अँगल असणार आहे ते अँगल कशामध्ये दिले तुम्हाला, आर इन एपी म्हटलंय. आता एपी हा शॉर्ट फॉर्म आहे जो तुमचा बीजगणितमध्ये, मराठी मीडियमच्या मुलांसाठी सांगतोय, तुमचा बीजगणितमध्ये अर्थमेटिक प्रोग्रेशन, ज्याला मराठीत आपण म्हणतो अंकगणिती श्रेणी, तो तुमचा झालेला आहे, बरोबर. तर हा एपी म्हणजे इंग्लिशमध्ये याचा शॉर्ट फॉर्म दिलेला आहे आणि तो जो एपी त्याचा लॉंग फॉर्म आहे अर्थमेटिक प्रोग्रेशन. जे इंग्लिश मीडियमचे असतील त्यांचा तो 10वीला चॅप्टर झालेला आहे, बरोबर. 3 नंबरचा चॅप्टर होता तुम्हाला. तर हा जो एपी आहे, हा एपी म्हणजे काय हे तुम्ही ऑलरेडी 10वीला शिकलेले. त्यांनी काय केलंय की जे ट्रायंगलचे 3 अँगल्स आहे ते तिन्ही अँगल तुम्हाला कशामध्ये दिलेले, एपी मध्ये दिलेले, आणि त्यांनी असं म्हटलं द स्मॉलेस्ट अँगल इज 40 डिग्री, म्हणजे जो त्याच्यातला सगळ्यात लहान अँगल असणार आहे तो किती दिलेला आहे तुम्हाला, 40 डिग्री दिलेला आहे. आणि त्यांनी असं म्हटलं फाइंड द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इन डिग्रीज अँड इन रेडियन्स, म्हणजे जे त्रिकोणाचे किंवा ट्रायंगलचे जे 3 अँगल्स आहे ते 3 अँगल तुम्हाला काय म्हटलं त्यांनी, डिग्रीमध्ये पण फाइंड करा आणि रेडियनमध्ये. आता तुम्हाला जे दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी ट्रायंगलचे 3 अँगल एपी मध्ये दिले. आता सर्वप्रथम तुम्हाला एपी म्हणजे काय ते माहित पाहिजे, बरोबर. तर एपी आपण कशाला म्हणतो, अंकगणिती श्रेणी आपण कशाला म्हणतो, तर तुम्ही 10वीला शिकलेले काय, जर कुठली एक श्रेणी जर घेतली आपण, कुठला एक सिक्वेन्स जर घेतला नंबरचा, समजा मी घेतला 2 4 6 8 10 अँड सो ऑन, असा एक जर आपण सिक्वेन्स कन्सिडर केला, एक श्रेणी जर कन्सिडर केली, एक सिक्वेन्स कन्सिडर केला, तर याच्यामध्ये आपण याला अंकगणिती श्रेणीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो अर्थमेटिक प्रोग्रेशन, ज्याला शॉर्टकटमध्ये आपण म्हणतो एपी. तर याला आपण एपी कधी म्हणणार, ज्यावेळेस कुठल्याही 2 पदांमध्ये किंवा कुठल्याही 2 टर्ममध्ये तुमचा जो फरक आहे किंवा जो डिफरन्स आहे तो काय पाहिजे, तुमचा सेम पाहिजे. तुम्ही जर बघितलं कुठलेही 2 नंबर घ्या, कोणते लगतचे 2 नंबर, त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे म्हणजे जो फरक आहे, 4 आणि 2 मध्ये कितीचा फरक आहे, 2चा. 6 आणि 8 मध्ये कितीच फरक आहे, 2चा. तर अशा पद्धतीने जर तुमचा कुठल्याही 2 अंकांमधला जो फरक आहे तो जर फिक्स असेल, कॉन्स्टंट असेल, तरच आपण त्याला काय म्हणतो, अंकगणिती श्रेणी म्हणतो. आणि इंग्लिश मिडियमचे जे मुलं आहे त्यांच्यासाठी जर सांगायचं ठरलं तर कुठल्याही 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला जो डिफरन्स आहे तो तुमचा काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे, स्थिर पाहिजे. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार, अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणणार, बरोबर.
मग जर तुम्ही ट्रायंगल कन्सिडर केला, ट्रायंगलचे जे 3 अँगल्स आहे समजा असे तुम्ही घ्या, समजा याला जर ट्रायंगल ABC जर म्हटलं आपण, ट्रायंगलचा अँगल A, अँगल B आणि अँगल C जो आहे हे तुम्हाला तिन्ही अँगल कशामध्ये म्हटलं, तिन्ही AP मध्ये. तर तुम्ही 10वीला शिकल्याप्रमाणे तुम्ही तिथं पण 3 क्रमागत पदे घेतली होती. 3 क्रमागत पदे, त्याला पदे म्हणजे आपण त्याला म्हणतो 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. तर त्या तुम्ही अशा कन्सिडर केल्या होत्या. तुम्हाला आठवत असेल तर बघा, A-D, A आणि A+D. तर A म्हणजे काय असतो, त्या जी क्रमिका आहे त्या क्रमिकेमधला पहिलं पद, फर्स्ट टर्म, त्याला आपण ए म्हणतो. आणि डी काय असतो, तुमचा सामायिक फरक, त्यालाच म्हणतात कॉमन डिफरन्स, बरोबर ना. तर A-D, A आणि A+D हे 3 तुमचे काय असणारे क्रमागत पदे, ते आपल्याला कशाचे दिलेले, ह्या ट्रायंगलचे 3 अँगल दिलेले. म्हणजे ते काय म्हणतात, अँगल A, अँगल B आणि अँगल C हे तुमच्या कशामध्ये, AP मध्ये. आणि AP मध्ये जर असेल तर कुठले 3 क्रमागत पदे किंवा कुठले 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स ते आपण असे घेतो, A-D, A आणि A+D. तर ते आपल्याला इथं कन्सिडर करावं लागणार आहे. तर इथं आपण म्हणू शकतो, लेट the three angles of triangle are in AP as. तर ते 3 पदे आपण काय करणार, 3 टर्म्स A-D, A आणि काय म्हणणार आहे A+D. म्हणजे हे जे 3 अँगल असणार आहे, 3 कोण असणार आहे त्रिकोणाचे, ते 3 कोण कशामध्ये असणार, AP मध्ये. आणि ते 3 आपण असे घेणार आहे. हे ऑलरेडी तुम्ही 10वीला शिकलेले, 10वीचा तुमचा जो 3रा धडा होता त्याच्यामध्ये ऑलरेडी तुम्ही हे बघितलेलं आहे. त्याच्यामुळे पुन्हा एवढं काही सांगायची गरज नाही. तुम्हाला माहिती 3 क्रमागत पदे आपण अशी घेतो, 4 पण माहिती आणि 5 पण माहिती. त्याचे उदाहरणं तुम्ही ऑलरेडी सॉल्व्ह केलेली. तर आपण काय करणार आता, हे जे ट्रायंगलचे 3 अँगल्स आहे तुमचे A-D, A आणि A+D हे तुम्हाला कशामध्ये, AP मध्ये. आणि तुम्हाला माहिती हे जर 3 अँगल असेल त्रिकोणाची, बरोबर ना, तर ट्रायंगलच्या 3 अँगलची जी सम आहे ती किती असती, 180 डिग्री. तुम्ही इथं यूज करू शकता. इथं तुम्ही म्हणू शकता, वी नो दॅट काय माहिती आपल्याला, द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज किती असते, 180 डिग्री, बरोबर. म्हणजे या तिन्हीची जर तुम्ही बेरीज केली तर किती भेटणार आहे आपल्याला, 180 भेटणार आहे. म्हणजेच काय भेटणार, तिन्हीची ॲडिशन करा तर येणार A-D प्लस A आणि प्लस काय म्हणू शकतो आपण A+D. आणि यांची जी बेरीज आहे ती किती असणार तुमची, 180 असणार आहे, बरोबर. तर आता बेरीज करा इथं. तर बघा इथं काय म्हणणार आहे, -D + D तुमचे काय म्हणणार, कॅन्सल. म्हणजे काय राहिलं, A आणि A किती होणार, ते 3A = किती आलं, 180 डिग्री, बरोबर. आणि याच्यावरून A जर फाइंड केला तर हे तुम्हाला भेटणार 180 भागिले किती, 3, 180 डिवायडेड बाय 3. तर 3ने जर भाग दिला तर किती भेटणार आहे, 60 डिग्री. म्हणजे इथं जो A तुमचा जो पहिला पद असणार आहे ते किती असणार आहे तुमचं, 60 डिग्री असणार आहे. पण त्यांनी काय दिलेलं होतं बघा आपल्याला, तिने असं म्हटलं द स्मॉलेस्ट अँगल इज किती आहे, 40 डिग्री, बरोबर. आता हे जे 3 पदे आपण घेतले याच्यामध्ये स्मॉलेस्ट कोण आहे, जो आपण सुरुवातीला घेतला. कारण क्रमागत जर असेल तो सिक्वेन्स आहे तुमचा काय असणार आहे, इथून पुढे जर कंटिन्यू केला तुम्ही 2, 4, 6 तर जो चालू होतो सिक्वेन्स जिथून चालू होतो तो तुमचा काय असतो, स्मॉल नंबर असतो. तर आपण इथे काय म्हणू शकतो, जो पहिलं इथं पद आहे तुमचं A-D, या A-D ला आपण काय म्हणू शकतो, त्याचा स्मॉल अँगल आहे असं म्हणू शकतो. आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ते तुम्हाला किती दिलेली आहे, 40 डिग्री दिलेली आहे, बरोबर ना. तर तुम्ही ते व्हॅल्यू पुट जर केली तर तुम्हाला तिथं A ची व्हॅल्यू पुट करून काय भेटल, D भेटल. तर आपण टाकूया तिथं, लेट आपण इथं म्हणू द स्मॉलेस्ट अँगल ऑफ ट्रायंगल इज A-D. देअरफोर आपण इथं म्हणू शकतो काय, A-D = किती दिलेलं आहे तुम्हाला, 40 डिग्री. हे तुम्हाला गिवन आहे, बरोबर ना. आणि आपल्याला A पण माहिती आहे किती भेटला आपल्याला, 60 भेटला. तर इथं जर पुट केला तर काय भेटणार तुम्हाला, 60 म्हणजे 60 - D = किती, 40 डिग्री. तर इथं आपल्याला D पाहिजे, D तिकडे घ्या, 40 इकडे घ्या, तर तुम्हाला भेटणार 60 - 40 = किती भेटणार आहे, D. म्हणजेच D किती भेटणार आहे तुम्हाला, 20 डिग्री. D तुम्हाला 20 भेटला, A तुम्हाला किती भेटला, 60 भेटला. तर आपल्याला जे 3 अँगल फाइंड करायचे ते काय तुमचे A-D, A आणि A+D. तर आपण तिथं पुट करूया. तर तिथं आपण असं म्हणू शकतो, देअरफोर A-D = A किती आपल्याकडं 60 मायनस
डी किती आहे 20, म्हणजे किती भेटणार तो 40. तो ऑलरेडी आपल्याला गिवन होता ए मायनस डी, तो किती दिलेला होता 40. बरोबर. आता जो पुढचा आहे, पुढचा किती तुमचा ए, हे तुम्हाला डायरेक्ट माहिती आहे किती तुमच्याकडं 60 डिग्री आहे. बरोबर. आणि जो ए प्लस डी तो आता आपण फाइंड करू. तर ए प्लस डी काय भेटणार, ए किती तुमचा, तो पुट करा, ए तुमच्याकडे किती 60 बरोबर, प्लस डी किती आहे 20, आणि तुम्हाला किती भेटणार 80 डिग्री. म्हणजे हे जे 3 अँगल भेटले तुम्हाला ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी, हे काय झाले तुमचे, हे ट्रायंगलचे 3 अँगल झाले, अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी. पण आता हे तुम्हाला कशामध्ये भेटले, डिग्रीमध्ये भेटले. आणि तुम्हाला याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, रॅडियनमध्ये. तर ते जे कन्वर्जन असणार आहे रॅडियनमध्ये, ते तुमच्यासाठी काय असणार आहे, होमवर्क. म्हणजे जे 40 डिग्री तुमचं इथं आन्सर आलेलं आहे, तो पहिला अँगल आहे तुमचा ए मायनस डी, तो किती भेटला 40 डिग्री. या 40 डिग्रीचा कशामध्ये करा, रॅडियनमध्ये. त्यानंतर जो सेकंड अँगल आहे इज इक्वल टू किती भेटला 60, तो जो 60 डिग्री त्याचा कशामध्ये करा, रॅडियनमध्ये. आणि जो थर्ड अँगल आहे 80 डिग्री, याचं पण कन्वर्जन कशामध्ये करा, रॅडियनमध्ये. तो तुमच्यासाठी काय असणार आहे, होमवर्क. आणि हेच त्याचं काय असणार आहे, आन्सर. म्हणजे आता हे जे 3 तुम्हाला टर्म्स भेटल्या, कोणत्या, 40 डिग्री, 60 डिग्री आणि 80 डिग्री, या तिन्ही कशामध्ये तुमच्या ईपीमध्ये, अर्थमेटिक प्रोग्रेशनमध्ये. कारण त्या तिन्हीमध्ये जो कॉमन डिफरन्स आहे तो किती तुमचा 20 डिग्री दिलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. फक्त इथे जी कंडिशन आहे तुमच्यासाठी नवीन आहे, ती कशाची आहे, अर्थमेटिक प्रोग्रेशन. पण ते तुम्ही ऑलरेडी 10वीला शिकले असल्यामुळे तुम्हाला ह्या ज्या टर्म्स आपण इथे घेतले, ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी, या तुम्हाला ऑलरेडी माहीत आहेत. तर अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करा. याचे जे सिमिलर एक्झाम्पल असेल एक्झरसाइजमध्ये ते पण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. याच्या पुढे आपण काय घेऊ, याच्या पुढचं सेकंड एक्झाम्पल. तर आता आपण त्याच्या पुढचं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल बघूया. ते एक्झाम्पल तुम्हाला असं दिलेलं आहे बघा, या आधी पहिलं पुसून टाकतोय. एक्झाम्पल व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, कारण याचे सोल्युशन महत्त्वाचे आपल्यासाठी. तुम्हाला पुढे एक्झरसाइजमधले जे एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी लागणार आहे. तर पुढचे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपण लिहून घेऊ बोर्डवर. पुढचं एक्झाम्पल असं दिलेलं आहे तुम्हाला, द डिफरन्स between two acute angles of a right angled triangle is 7 pi divided by 30 radian. फुल स्टॉप. पुढे म्हटलं त्याने फाइंड द angles of the triangle in degrees. क्वेश्चन तुम्हाला असं दिलं बघा, द डिफरन्स between two acute angles of a right angle triangle is 7 pi by 30. फाइंड द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इन डिग्रीज. म्हणजे तुम्हाला जो क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय बघा, डिफरन्स म्हणजे काय, फरक. बरोबर. बिटवीन टू ॲक्यूट अँगल्स ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल. आता ट्रायंगल कोणता आहे तुमचा, राईट अँगल ट्रायंगल आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, जो तुम्हाला ट्रायंगल दिलेला आहे तो कोणता आहे तुमचा, काटकोन त्रिकोण आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. म्हणजे त्याचा जो एक अँगल आहे तो किती असणार तुमचा 90 डिग्री असणार आहे. आणि त्यांनी त्याच्या जे 2 अँगल्स आहे, कोणते 2 अँगल्स, राईट अँगल ट्रायंगलमध्ये तुमचा माहिती एक अँगल तुमचा किती 90 डिग्री. आता जे इथे 2 अँगल्स उरले त्याला समजा एकाला आपण एक्स म्हणू, एकाला काय म्हणू, वाय म्हणू. तर त्यांनी काय म्हटलं, हे जे 2 अँगल तुमचे राईट अँगल ट्रायंगलमधले, या दोन्हीचा जो फरक आहे म्हणजे डिफरन्स आहे तो किती दिला तुम्हाला 7 पाय बाय 30 दिला. आणि त्यांनी काय म्हटलं, फाइंड द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इन डिग्रीज. आणि तुम्हाला ते अँगल्स काय करायचे, फाइंड करायचे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्हाला याच्यातला एक अँगल ऑलरेडी माहिती, कोणता, जो ट्रायंगलचा एक अँगल आहे. कारण राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे त्याचा एक अँगल तुमचा किती असणार आहे 90 डिग्री. उरलेले जे 2 ॲक्यूट अँगल आहे, बरोबर ना, ते उरलेले 2 ॲक्यूट अँगल आहे ते आपल्याला माहित नाही, तर त्याला आपण काय म्हणणार, एक्स आणि वाय म्हणणार. तर आपण सोल्युशन मध्ये काय म्हणणार, लेट द टू अँगल्स ऑफ ट्रायंगल आर एक्स अँड वाय.
जे दोन अँगल्स आहे तुमचे राहिलेले ट्रायंगलचे, ते दोन अँगल्सला आपण काय म्हणणार, एक्स आणि काय असेल ते वाय असेल. तर जी गिवन कंडिशन आहे तुम्हाला दिलेलं आहे काय, डिफरन्स बिटवीन टू ॲक्यूट अँगल्स ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज किती 7π/30. म्हणजे तुम्हाला त्यांचा जो फरक आहे या दोन्हीमध्ये एक्स आणि वाय मधला जो फरक आहे, त्यांची जी वजाबाकी, त्यांचा जो डिफरन्स आहे तो किती दिला 7π/30. तर आपण कंडिशन यूज करूया, वी हॅव किंवा याच्या ऐवजी तुम्ही असं म्हणू शकता बाय द गिव्हन कंडिशन काय भेटणार तुम्हाला, दोन्हीचा डिफरन्स म्हणजे एक्स आणि वायचा डिफरन्स तो येणार एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती दिलेला आहे 7π/30. आणि कशामध्ये दिलं तुम्हाला, रॅडियनमध्ये. बरोबर. आता हे रॅडियनमध्ये याचं काय करू आपण, डिग्रीमध्ये करू आणि मग नंतर त्याला सॉल्व करू. तर याचं डिग्रीमध्ये करायला काय करावं लागेल, 7π/30ला कशाने मल्टिप्लाय करणार, डिग्रीमध्ये करण्यासाठी 180 डिवायडेड बाय पायने आपण काय करणार मल्टिप्लाय, मग हे कशात होणार डिग्रीमध्ये. बरोबर. इथं पाय काय होईल, कॅन्सल होईल आणि 30ने 180ला भाग जातो, किती 6चा भाग जाईल. बरोबर ना, 6×18. तर तुम्हाला किती भेटणार 7 × किती 6 आणि 7 × 6 जे आलं आहे तुमचं त्याचं किती येणार आहे 7 6 जा किती येणार आहे 42 डिग्री. म्हणजे हा जो डिफरन्स तुम्हाला भेटला एक्स मायनस वाय जो तुम्हाला कशामध्ये दिला होता रॅडियनमध्ये, तो रॅडियनमध्ये तुम्हाला किती दिलता 7π/30. त्याचं कन्वर्जन आपण कशात केलं, डिग्रीमध्ये. आणि जे तुम्हाला भेटलं ते काय भेटलं, एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती 42 डिग्री. त्याला आपण काय म्हणणार, इक्वेशन नंबर 1 म्हणणार. बरोबर. आता तुम्हाला माहिती, आता पूर्ण ट्रायंगलच्या अँगलची जी सम आहे, पूर्ण ट्रायंगलचे जे अँगल्स आहे 3 अँगल त्यांची सम किती असते 180 डिग्री. आणि तुम्हाला माहिती की एक अँगल किती तुमचा 90 डिग्री. याचा अर्थ काय की उरलेले जे दोन अँगल आहे एक्स आणि वाय यांची बेरीज किती असली पाहिजे, ॲडिशन किती असली पाहिजे 90 डिग्री. कारण पूर्ण ट्रायंगलची सम जर 180 असेल आणि एक अँगल जर 90 असेल तर जे उरलेले जे दोन अँगल एक्स आणि वाय यांची सम किती असणार आहे 90 डिग्री. तुम्ही तिथे म्हणू शकता देअरफॉर, किंवा इथं आपण म्हणू शकतो नाव द सम ऑफ remaining two angles of a triangle is 90 डिग्री. देअरफॉर जे दोन अँगल्स आहे आपले काय घेतले आपण ते एक्स आणि वाय या दोन्हीची ॲडिशन किती असणार आहे तुमची एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती 90 डिग्री. याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणू 2 म्हणू. आता तुम्ही 10वीला दोन चलातील रेषीय समीकरणे किंवा त्याला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स ते तुम्ही ऑलरेडी बघितलंय, 9वीला पण होतं आणि 10वीला पण होतं. तर अशा पद्धतीचे जे इक्वेशन असणार आहे 2 व्हेरिएबल मधले आणि 2 इक्वेशन, व्हेरिएबल काय तुमचं एक्स आणि वाय आणि इक्वेशन किती तुमचं एक आणि हे दुसरं इक्वेशन, हे सॉल्व्ह करायचं तुम्हाला माहिती आहे. आपण काय करतो इथे सॉल्व्ह करताना एक्स आणि वाय मधले कोणती तरी एक टर्म सेम करतो. बरोबर. तर इथं एक्स आणि वाय मध्ये जर बघितलं तुम्ही तर इथं मायनस वाय इथं काय प्लस वाय. जर आपण या दोन्हीची ॲडिशन जर केली तर वाय काय होईल आपला कॅन्सल होईल, आपल्याला काय भेटणार आहे एक्स भेटणार आहे. ऑलरेडी तुमचं 10वीला झालेलं आहे. तर आपण म्हणू शकतो इथं ॲडिंग इक्वेशन 1 and 2 वी गेट. आता जर ॲडिशन केली इक्वेशन 1 आणि 2 ची तर काय भेटणार बघा आपल्याला. पहिलं इक्वेशन आपलं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 42 डिग्री आणि प्लस सेकंड इक्वेशन काय आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती 90 डिग्री. आणि आता याची काय करणार आपण ॲडिशन, तर एक्स प्लस एक्स किती येणार आहे 2x मायनस वाय प्लस वाय अपोजिट साईन आहे तो कॅन्सल होणार इज इक्वल टू 42 डिग्री प्लस किती 90 डिग्री. 90 मध्ये 42 ॲड करा तर तुम्हाला ते किती भेटणार आहे 132 डिग्री. तर आपल्याला एक्स पाहिजे, एक्स इज इक्वल टू 132 डिग्री डिवायडेड बाय इथला जो 2 आहे याला काय म्हणणार डिवाइड होणार मल्टिप्लायचा. आणि 2ने जर 132ला डिवाइड केलं तर आपल्याला माहिती आहे ते किती भेटतं 66 डिग्री. बरोबर ना. म्हणजे एक्स जो आहे तुमचा तो एक्स किती भेटला आपल्याला 66 डिग्री भेटला. आणि तुम्हाला आता काय फाइंड करायचा त्याच्यावरून वाय फाइंड करायचा. तर ही जी एक्सची व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये पुट करा. तर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू. पुट एक्स इज इक्वल टू 66 इन इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 मध्ये जर पुट केली तर तुम्हाला भेटणार बघा देअरफॉर इक्वेशन 1 काय आपलं एक्स मायनस वाय, एक्स किती आहे 66 मायनस वाय इज इक्वल टू किती 42 डिग्री. बरोबर ना.
तर आता आपल्याला इथे कोणाची व्हॅल्यू लागती, वायची लागती. वाय तिकडे घ्या, 42 इकडे घ्या, म्हणजे तुम्हाला काय भेटणार आहे 66 मायनस 42 इज इक्वल टू किती भेटणार वाय. म्हणजेच वाय बरोबर काय भेटणार आहे 66 मायनस किती करा 42 करा, म्हणजे किती येणार तुमचं जवळपास ते इकडचे वरचे 66 म्हणजे 16 आणि इकडचे 8 म्हणजे किती भेटणार आहे 24 डिग्री. म्हणजे वाय जो आहे तुमचा तो वाय किती असणार आहे 24 डिग्री. म्हणजे तुम्हाला तेच फाइंड करायचं होतं, त्यांनी काढलं फाइंड द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इन डिग्रीज. आता ज्या अँगल्स आपण ट्रायंगलचे घेतले होते त्याच्यामध्ये एक तर आपला 90 डिग्री होता आणि जे उरलेले दोन ॲक्यूट अँगल आहे त्याच्यामध्ये आपण एकाला एक्स म्हणलो होतो एकाला वाय, आणि एक्स जो आहे आपला एक अँगल भेटला 66 आणि एक काय भेटला 24 डिग्री. तरी आणि तिसरा जो अँगल आहे तो तुमचा किती असणार आहे 90 डिग्री. अशा पद्धतीने तुम्ही ते तिन्ही अँगल जे तुम्ही ते लिहू शकता. शेवट तुम्ही एक सेंटेन्स लिहू शकता काय द अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स आर काय म्हणू शकता मग तुम्ही तिथे 24 डिग्री 66 डिग्री आणि किती 90 डिग्री. अशा पद्धतीने एक्झाम्पल तुम्ही काय करायचं आहे सॉल्व. एक्झाम्पल नोट डाऊन करून घ्या. इथं काय तुम्हाला रेडियन मध्ये विचारलेलं नाहीये, म्हणजे हे जे अँगल तुम्ही डिग्री मध्ये फाइंड केले हे तुम्हाला रेडियन मध्ये करायचे नाहीये. पण क्वेश्चन हा येऊ शकतो की हे जे अँगल तुम्ही इथं डिग्री मध्ये म्हटले तर इथं पुढे क्वेश्चन ते ऍड करू शकता. तर तिथं असं म्हणतील ते की फाइंड द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इन डिग्रीज अँड रेडियन्स. तर तुम्ही रेडियन मध्ये कन्वर्जन करायचं सुद्धा तुम्ही ते लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते कन्वर्जन केलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर याच्या पुढचं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पलकडे आपण जाऊया. एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या नोटबुकमध्ये. त्यानंतर जे पुढचं एक्झाम्पल आहे बुकमधलं ते एक्झाम्पल आपण बघू. एक्झाम्पल तुम्हाला असं दिलेलं आहे बघा. त्याने असं म्हटलंय वन अँगल ऑफ अ ट्रायंगल इज 2π/9 रेडियन. बुक शक्यतो ज्यावेळेस लेक्चर चालू आहे त्यावेळेस बुक तुमच्या जवळ ठेवा, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात येईल. म्हणजे बोर्डवरचं जरी नाही दिसलं तरी बुकमध्ये तुम्हाला ते बघता येईल. तर क्वेश्चन असं दिलेलं आहे बघा. वन अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल, वन अँगल ऑफ अ quadrilateral, one angle of a quadrilateral is 2π/9 radian and the measures of the other three angles are in the ratio 3:5:8 रेशो मध्ये दिलेले आहे तुम्हाला ते, कॉमा फाइंड देअर मेजर्स इन डिग्रीज. क्वेश्चन व्यवस्थित बघा. तुम्हाला क्वेश्चन असा दिलेला आहे वन अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. आता क्वाड्रिलॅटरल जे मराठी मीडियमचे त्यांनी क्वाड्रिलॅटरल म्हणजे तुमचा एक चौकोनाचा हा एक प्रकार आहे क्वाड्रिलॅटरल. तुम्ही नेटवर सर्च करून याचं वर्ड जो येतो तुम्ही फाइंड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तो चौकोनाचा एक प्रकार आहे असं एवढं लक्षात ठेवा. आणि इंग्लिश मिडियमचे जे त्यांना क्वाड्रिलॅटरल हा प्रकार माहिती आहे. त्यांनी काय केलं बघा वन अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 2π/9 रेडियन असं दिलेलं आहे. आणि त्यांनी काय म्हटलं पुढं अँड द मेजर ऑफ द अदर 3 अँगल्स आर इन द रेशो 3:5:8. म्हणजे जे क्वाड्रिलॅटरल तुमचा त्या क्वाड्रिलॅटरलला आपल्याला माहिती किती अँगल्स असतात 4 अँगल असतात आणि त्या 4 मधला एक अँगल तुम्हाला इथं दिलेला आहे. आणि त्यांनी काय म्हटलं जे 3 अँगल उरणार आहे त्याचे बरोबर, तर 3 अँगल जे उरणार आहे ते तुम्हाला कशामध्ये दिले रेशोमध्ये दिले. म्हणजे 3 अँगल तुमचे ह्या रेशोमध्ये असणार 3:5:8. तर रेशो म्हणजे याला आपण मराठीमध्ये गुणोत्तर म्हणतो. मराठीमध्ये याला काय म्हणतो गुणोत्तरात दिलेले तिन्ही अँगल्स उरलेले 3 कोन आणि ते काय म्हणतात फाइंड देअर मेजर्स इन डिग्रीज. आणि तुम्हाला त्याचं मेजरमेंट जे ते कशामध्ये फाइंड करायचं आहे डिग्रीमध्ये. अशा तुम्हाला किती अँगल फाइंड करायचे 4 अँगल. तर एक अँगल तुम्हाला ऑलरेडी दिला, फक्त त्याचं कन्वर्जन कशामध्ये करून घ्या डिग्रीमध्ये करून घ्या. आणि जे उरलेले अँगल तुमचे ते कशामध्ये तुमचे रेशोमध्ये. तर जर तुमचे गुणोत्तरामध्ये असेल तर तुम्ही ते कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे स्थिर कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे स्थिरांक असतो तो आपण प्रमाणासाठी घेतो. गुणोत्तर आणि प्रमाणमध्ये ऑलरेडी तुम्ही 9वीला ते ऑलरेडी तुमचं काय झालेलं आहे. ओके, तर आपण बघूया आता जो अँगल तुम्हाला एक दिलेला आहे त्या अँगलला पहिलं काय करा डिग्रीमध्ये करून घ्या. तर जो अँगल तुम्हाला दिलेला आहे बघा हेअर तुम्ही इथं म्हणू शकता हेअर
2π/9. आता एकाशामध्ये रेडियन, याचा आधी कन्वर्जन डिग्रीमध्ये करा तर काय भेटणार ते 2π/9 इंटू 180 डिवायडेड बाय पाय. एकाशामध्ये होईल तुमचं डिग्रीमध्ये. तर इथं तुमचा पाय काय होईल कॅन्सल. 9ने 180ला भाग जातोय बरोबर. 9 दुने 18, 20 गुणिले म्हणजे 2 गुणिले किती येणार ते 20, 2 इंटू 20 तर ते किती येणार तुमचं 40 डिग्री. म्हणजे 2π/9 रेडियन जो आहे तुमचा एक अँगल तुम्हाला क्वाड्रिलॅटरलचा जो दिलेला आहे तो किती तुमचा 40 डिग्री. आता जे उरलेले आहे ते कशामध्ये तुमचे रेशोमध्ये. तर आपण इथं म्हणू शकतो लेट दी अदर 3 angles of a quadrilateral आर. आता ते रेशोमध्ये असल्यामुळे त्याला आपण काय घेतो कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. कारण हे जर रेशोमध्ये असेल तर आपण त्याला काय म्हणणार 3K, त्यानंतर 5K आणि काय घेणार 8K. कारण आपल्याला एक्झॅक्ट अँगल माहीत नाही. आता हा K काय घेतो आपण तिथं तुम्हाला मी एक्सप्लेनेशन सांगतो इथे. तर लक्षात घ्या, तुम्ही कुठलाही जर रेशो लिहित असेल तर तो रेशो लिहिताना तुम्ही याला माहिती काय करता. तुम्ही समजा मला असं म्हणायचं जर असं असेल 5/10 असेल बरोबर. तर 5/10 जर असेल तर ज्यावेळेस तुम्ही असा अंक लिहिताय किंवा कुठलाही नंबर ज्यावेळेस लिहिताय तर तुम्ही याला काय करता सिम्प्लिफाय करता म्हणजे काय करता त्याला भाग देता आणि डिवाइड करता आणि त्याचं काय करता एक सोपा फॉर्म आपण फाइंड करतो बरोबर ना, सिम्पलेस्ट फॉर्म. तर आपल्याला माहिती आहे 5 ने बघ जाणार म्हणजे किती येणार 1 आणि 5 दुने किती 10 म्हणजे याला तुम्ही काय लिहू शकता 1/2. कारण ज्यावेळेस आपण रेशोमध्ये घेतो म्हणजे ज्यावेळेस गुणोत्तरामध्ये घेतो त्यावेळेस ते जे आलेलं असतं ते तुमचं काय केलेलं असतं कॅल्क्युलेशन करून आलेलं असतं. इथं काय केलं आपण 5 ने भाग दिला बरोबर. आणि जर मी याला 5 ने गुणलं तर काय भेटणार मला 5 1 5 आणि 5 दुने 10 म्हणजे वरचा रेशो भेटणार आहे बरोबर. पण आपण कॅल्क्युलेशन करून कोणता नंबर आणलेला आहे 1/2 आणलेला आहे. पण त्याचा जो मल्टिपल नंबर आहे तो आपल्याला माहिती आहे का नाही माहिती. मग कुठलाही रेशो आता तुम्हाला इथंही दिलेलं आहे 3:5 5:8. आता इथं मे बी 3 नसेल याला कुठला एक मल्टिपल असणार आहे. मल्टिपल म्हणजे समजा 10 मल्टिपल असेल तर हे ॲक्च्युअली तुमचं असं असू शकतं 30 डिवायडेड बाय किती 50 आणि परत त्याला डिवायडेड बाय किती 80 पण असू शकतं. पण तो नंबर आपल्याला माहिती आहे की नाही. कारण ज्यावेळेस आपण त्याला लिहितो रेशोमध्ये म्हणजे गुणोत्तरामध्ये लिहितो त्यावेळेस त्याला काहीतरी असा भाग देऊन आणलेला असतं बरोबर. मग आपण असं म्हणू शकत नाही की जे 3 अँगल तुम्हाला दिले तो एक अँगल 3 आहे, एक अँगल 5 आहे, एक अँगल किती 8 आहे असं आपण म्हणू शकत नाही. जसं मी इथं सांगितलं म्हणजे तुम्हाला जर असं दिलं असेल x/y = किती दिलं असेल 1/2. तुम्ही असं म्हणू शकत नाही की x बरोबर 1 आहे आणि y बरोबर किती आहे 2 आहे. त्यासाठी तुम्हाला त्याचा जो मल्टिपल आहे तो माहीत नाहीये. तर अशा पद्धतीचे जे एक्झाम्पल असतात रेशोमध्ये तिथं आपल्याला त्याचा जो मल्टिपल इथं जसा 5 होता इथं जसा 5 होता तसा माहीत नाही. तर आपण प्रत्येक वेळेस घेताना काय घेतो तो K घेतो. म्हणजे हे जे नंबर तुम्हाला दिले रेशोमध्ये ते नंबर काय असतील 3K त्याच्यानंतर 5K आणि काय असतील 8K असं आपण याला म्हणू शकतो. आणि मग नंतर तो K फाइंड करून त्या व्हॅल्यू ज्यावेळेस आपण इथं पुट करणार त्यावेळेस तुम्हाला काय भेटणार त्याची एक्झॅक्ट इक्वल जी व्हॅल्यू असणार आहे ती तुम्हाला भेटणार आहे. ओके. तर हे जे अँगल आहे ते आपण असे घेणार आहे. आता इथे काय घेणार 3K, 5K आणि किंवा त्याला काय म्हणणार आपण 8K बरोबर. आता जो क्वाड्रिलॅटरल आहे याचे 4 अँगल्स आहे आणि तुम्हाला माहिती त्याचे जे 4 अँगल्स आहे 4 अँगलची जी सम आहे ती किती असती 360 डिग्री 360 अंश असते हे तुम्हाला माहिती. तर तुम्हाला एक अँगल ऑलरेडी त्याच्यातला माहिती किती तो 40 डिग्री म्हणजे उरलेली जी सम असणार आहे उरलेली जी सम आहे कोणत्या या 3 नंबरची त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्या पूर्ण सम मधून म्हणजे 360 मधून एक जो अँगल आहे तो काय करावा लागेल मायनस करावा लागेल. त्यावेळेस आपल्याला या 3 अँगलचे काय भेटेल सम भेटेल. तर आपण इथं म्हणू शकतो द सम ऑफ रिमेनिंग 3 angles इज इक्वल टू काय येणार ती 360 बरोबर ना. टोटल सम किती तुमची 360 त्याच्यामधून जो एक अँगल आहे तो काय करणार तुम्ही मायनस करणार म्हणजे किती येणार ते 320 डिग्री. म्हणजे जे उरलेले 3 अँगल असणार कशाचे क्वाड्रिलॅटरलचे तर त्याची जी सम आहे ती किती असणार आहे 320 डिग्री. कारण त्याच्यातला एक अँगल आपल्याला ऑलरेडी माहित होता बरोबर. तर ती व्हॅल्यू जर आपण इथं पुट केल्या कोणत्या उरलेले जे 3 अँगल आहेत 3K 5K आणि 8K तर त्याची व्हॅल्यू किती भेटायला पाहिजे तुमची उरलेली सम किती 320. तर काय येईल ते बघा 3K +
5K प्लस 8K इज इक्वल टू किती भेटणार तुम्हाला ते उरलेली जी सम आहे ती किती आहे तुमची 320. कारण एक अँगल गेल्यानंतर जे उरलेले 3 अँगल आहे ते 3 अँगलची सम किती असली पाहिजे 320 डिग्री. तर इथं ॲडिशन करून घ्या किती येईल ते 8K प्लस 8K किती होणार ते 16K इज इक्वल टू किती 320 डिग्री आणि 16ने डिवाइड करा तर K किती भेटणार 320 डिवायडेड बाय किती 16 16 दुने 32 म्हणजे किती भेटला तो 20 डिग्री. म्हणजे जो K आहे तुमचा कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी तो तुम्हाला किती भेटलेला आहे K 20 डिग्री. तर आपण आता ते रिमेनिंग अँगल्स फाइंड करू शकतो. देअरफोर आपण म्हणू शकतो 3K इज इक्वल टू 3 इंटू K किती आहे 20 डिग्री म्हणजे किती भेटला तो तुम्हाला 60 डिग्री. त्यानंतर पुढचा जो होता तो किती होता 5K इथं K ची व्हॅल्यू पुट करा 5 इंटू किती 20 डिग्री किती भेटणार ते 100 डिग्री. त्यानंतर 8K तर किती भेटणार 8 इंटू 20 डिग्री 8 दुने 16 किती येणार ते 160 डिग्री. तर हे जे भेटले तुम्हाला ते काय तुमच्या क्वाड्रिलॅटरलचे उरलेले 3 अँगल आहे 60 डिग्री 100 डिग्री आणि 160 डिग्री आणि एक ऑलरेडी तुम्हाला गिवन होता तो किती होता तुमचा 40 डिग्री. आता इथे पण तुम्हाला कशामध्ये सांगितलं फक्त डिग्रीमध्ये रॅडियनमध्ये विचारलं आहे का नाही रॅडियनमध्ये विचारू शकतात. तर तुम्ही ती पण तयारी ठेवायची की जर तुम्हाला रॅडियनमध्ये विचारले तर तुम्हाला ते रॅडियनमधले काय करता आले पाहिजे सॉल्व करता आले पाहिजे. तर अशा पद्धतीचे जे एक्झाम्पल्स आहे जे तुम्हाला एक्झरसाइजमध्ये दिलेले ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा आणि जर त्याच्यामध्ये काही अडचण आली तर मला तुम्ही विचारा. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो एक्झरसाइजमधले ते एक्झाम्पल तुम्ही बघा आणि ते एक्झाम्पल काय करा सॉल्व करा. तर एक्झरसाइज 1.1 मध्ये एक्झरसाइज 1.1 मध्ये तुम्ही बुक समोर घेतलेलेच असतील तर मी जे सांगतोय ते व्यवस्थित लक्ष द्या आणि ते एक्झाम्पल काय करा सॉल्व करा. तर एक्झरसाइज 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 आपण ऑलरेडी घेतलेला आहे बरोबर. तर त्याच्यामधला जो क्वेश्चन नंबर 7 आहे तिथं तुम्हाला काय केलं आहे की एक राईट अँगल ट्रायंगल दिलेलं आहे आणि जे त्याचे 2 ॲक्यूट अँगल आहे. आता राईट अँगल ट्रायंगलचं आपण ऑलरेडी एक एक्झाम्पल बघितलं जिथं आपण ते उरलेले 2 अँगल जे ते काय घेतले होते एक्स आणि वाय घेतलेले होते. तर इथं त्या उरलेले जे 2 अँगल आहे त्यांचा रेशो तुम्हाला दिलेला आहे 4:5 दिलेला आहे. तर आपल्याला माहिती रेशोमध्ये जर असेल तर आपण त्याला काय करणार कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटीमध्ये जर घेतलं तुम्ही तिथे तर तुम्हाला जे 2 अँगल दिलेले तुम्हाला ते 4:5 दिले म्हणजे एक अँगल काय असणार आहे 4K आणि एक अँगल किती असणार आहे तुमचा 5K असणार आहे. आणि राईट अँगल ट्रायंगल आहे बरोबर. तुम्हाला माहिती आहे राईट अँगल ट्रायंगल म्हटल्यानंतर त्याचा एक अँगल 90 आहे आणि उरलेले हे जे 2 आहे तुमचे बरोबर यांची सम किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे. ते पण आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. तर म्हणजे 4K प्लस 5K यांची ॲडिशन किती असणार आहे तुमची 90 डिग्री असणार आणि हे जर तुम्ही सॉल्व केलं तर 9K इज इक्वल टू 90 आणि K इज इक्वल टू किती भेटणार तुम्हाला 10. K 10 भेटला तर इथं पुट करा 4 इंटू 10 किती 40 डिग्री आणि 5 इंटू 10 किती येणार आहे 50 डिग्री असं तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाईल क्वेश्चन नंबर 7चं. आणि तुम्हाला तिथं डिग्री आणि रॅडियनमध्ये फाइंड करायचं आहे तर आपलं आन्सर जे ते डिग्रीमध्ये ऑलरेडी आलेले आहे पण तुम्हाला त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे रॅडियनमध्ये करायचं आहे तर ते तुम्ही करून घ्या. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 8. मी तुम्हाला इथं हिंट सांगतोय म्हणजे तुम्हाला मी क्वेश्चन का सांगतोय की हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचे त्याच्यासाठी तुम्हाला मी फक्त हिंट देतोय कशा पद्धतीने तुम्ही ते सॉल्व करणार आहे. तर क्वेश्चन नंबर 8 जो आहे तुम्हाला असं दिलं आहे द सम ऑफ 2 अँगल्स इज 5π रेडियन म्हणजे तुम्हाला 2 अँगलची जी सम आहे ती किती दिलेली तुम्हाला 5π रेडियन आणि त्यांचा डिफरन्स जो आहे तो डिफरन्स किती दिलेला आहे 60 डिग्री. फाइंड देअर मेजर्स इन डिग्रीज. आता इथं ट्रायंगल दिलेला नाही आहे काहीच म्हटलं नाही इथं फक्त काय म्हटलं ते 2 अँगलची सम. मग ते 2 अँगल तुम्हाला माहित नाही ते 2 अँगल काय घ्या एक्स आणि वाय घ्या आणि एक्स वाय आणि वाय जर घेतले तर तुम्हाला जसं दिलंय त्याप्रमाणे त्यांची जी ॲडिशन आहे ती किती दिलेली आहे 5π रेडियन आणि त्यांचा जो डिफरन्स आहे तो किती दिलेला आहे 60 डिग्री. तर आधी काय करा जो 5π रेडियनमध्ये त्याचं कन्वर्जन आधी डिग्रीमध्ये करून घ्या. हा ऑलरेडी तुम्हाला डिग्रीमध्ये दिला आहे आणि अशा पद्धतीचे जे इक्वेशन आहे ते आपण ऑलरेडी एका एक्झाम्पलमध्ये सॉल्व केलेले आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही काय करा ते सॉल्व करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 जो आहे क्वेश्चन नंबर 9 तुम्हाला असं दिला द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशो 3:7:8 म्हणजे तुम्हाला ट्रायंगलच्या तिन्ही अँगलचे जे अँगल आहे तिन्ही अँगल ते तुम्हाला रेशोमध्ये दिले 3:7:8
आता तुम्हाला माहिती रेशोमध्ये जर दिलं तर तुम्ही तिथं काय घेणार, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी घेणार. म्हणजे हे अँगल तुम्हाला तुम्ही काय म्हणणार, अँगलला 3K काय असतं 7K आणि 8K. आता ट्रायंगल आहे, ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम किती असती 180 डिग्री. म्हणजे तिन्हीची जी ॲडिशन असणार आहे तुमची ती किती असणार आहे 180 डिग्री. ही ॲडिशन तुम्ही करून घ्या तर हे तुमचं किती येणार आहे 18K इज इक्वल टू 180 डिग्री. आणि जर तुम्ही सॉल्व केलं तर K तुम्हाला किती भेटणार आहे 10 डिग्री. K 10 भेटला त्या व्हॅल्यू इथं पुट करा तर 3 × 10 किती येणार 30 डिग्री, 70 डिग्री आणि 80 डिग्री असं तुमचं ते आन्सर येऊन जाईल. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 जो आहे तो क्वेश्चन नंबर 10 आणि क्वेश्चन नंबर 10 असेल. आता पुढचे त्याचे क्वेश्चन नंबर 11 वगैरे असतील तर 2 जाऊ दे, ते 2 एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून देईल. पण क्वेश्चन नंबर 12 जो आहे तो आपला ऑलरेडी त्या टाईपमधला आत्ता जे झालं एक्झाम्पल, हे जे एक्झाम्पल आपण इथं घेतलं आहे ना सेम एक्झाम्पल तुम्हाला कुठं दिलं एक्झरसाइजमध्ये. क्वेश्चन नंबर किती दिला आहे तो 12 दिलेला आहे. तिथं तुम्हाला एक अँगल दिलेला आहे क्वाड्रिलॅटरलचा. तर इथं आपल्याला 2π/9 दिलेला होता आणि तिथे दिलेला आहे 2π/5. बुकमध्ये तुम्ही ते बघून घ्या. आणि उरलेले जे अँगल आहे त्याचे तर इथं रेशो तुम्हाला दिला होता 3:5:8 आणि तुम्हाला बुकमध्ये आता ह्या क्वेश्चनमध्ये काय दिला 2:3:4. म्हणजे हे एक्झाम्पल आपण जसं सॉल्व केलंय असंच तुम्ही काय करणार आहे, जे 12 नंबरचा क्वेश्चन आहे एक्झरसाइज मधला तो क्वेश्चन तुम्ही काय करणार आहे सॉल्व करणार आहे. म्हणजे तुम्हाला जेवढे मी सांगितले क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 12 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे. आणि आपलं लेक्चर आता झाल्यानंतर जी मीटिंग होईल त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता आणि ती मीटिंग झाल्यानंतर तुम्ही त्या दिवशी संध्याकाळपर्यंत हे क्वेश्चन मला सॉल्व करून काय करायचे पाठवायचे आहेत. ओके. तर कुणाला काही अडचण जर असेल तर मीटिंगमध्ये पटकन तुमच्या अडचणी काढून ठेवा आणि मीटिंगमध्ये त्या काय करा पटकन शेअर करा. म्हणजे आपल्याला पुढे त्याच्यावर सोल्युशन बघता येईल. तर अशा पद्धतीने एक्झाम्पल व्यवस्थित बघा, व्यवस्थित लिहून घ्या आणि लक्ष देण्याचा प्रयत्न करा. कुणी जर लक्ष देत नसेल तर इथून पुढे तुम्हाला समजेल अशी गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. तुम्ही व्यवस्थित लक्ष देत चाला लेक्चरमध्ये, सुरुवातीपासून शेवटपर्यंत लेक्चर बघत जा. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारे कुठलीच गोष्ट तुमची काय होणार नाही, मिस होणार नाही. तर अशा पद्धतीने आपण जो राहिलेला पार्ट असेल, जे राहिलेले एक्झाम्पल असेल ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.